दिसतोय परक्याचा, फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं की सत्य आणि न्यायाची लढाई लढणारी ॲडव्होकेट आशा आणि तिचा पती अजयवर गोळ्या झाडल्या जातात. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर खूप प्रयत्न करूनही अजयला नाही वाचवू शकत. पोलिसांचा तपास सुरू आहे. अजयच्या अंत्यसंस्कारासाठी आशाची सावत्र आई गायत्री, सावत्र भाऊ बहीण आणि वडील सोहनलाल पण आलेले आहेत. अजयच्या मृत्यूने त्याची आई कामिनी पूर्णपणे तुटून जाते. आता पुढे मला आईला भेटायचंय. बाळा, मम्मी तर अजून हॉस्पिटलमध्ये आहे. अरे तू बाळा, ती लवकरच येईल घरी. तोपर्यंत तू बहादूर बरोबर तिची वाट बघ. वाट बघ? रितेशला आपल्याबरोबर स्मशानात यावं लागेल. चितेला अग्नी कोण देणार? अहो पण पप्पा, हा तर अजून लहान आहे. याला तुम्ही अग्नी द्यायला लावणार? हा तुम्ही विचार पण कसा करू शकता? धर्मेश बाळा, हे रीतिरिवाज मी नाही बनवले आहेत. यावर आपण वाद नंतर घालूया. रितू, रितू बाबा दरवाजा उघडा. रितू बाबा दरवाजा उघडा. रितू दरवाजा उघड. तुझी मुलगी जे करायचं होतं ते करून तर मोकळी झाली. माझ्या मुलाचं सुख माझ्यापासून हिरावून घेतलं. ज्याच्यावर म्हणून मी प्रेम केलं त्या सगळ्यांना माझ्यापासून दूर केलं. काय बोलतेस तू बेटा? आता थोड्या वेळापूर्वी तर तू म्हणाली होतीस की आशा अजयवर खरं प्रेम करते म्हणून. आणि जर कोणी एखाद्यावर खरं प्रेम करत असेल तर त्याचं वाईट कसं काय करू शकेल? कामिनी बेटा, तू स्वतःला सांभाळ आता. अजयचा मृत्यू एक वाईट घटना आहे बेटा. नाही, ती फक्त घटना नाहीये, ते माझं दुर्दैव होतं. या मुलीने माझ्या मुलाला माझ्या विरोधात केलं. बाबा, कान भरून भरून त्याच्या मनात माझ्याबद्दल द्वेष निर्माण केला. नाही कामिनी बेटा, आशाकडे तू बघ ना. जीवन आणि मरणाची लढाई लढतीये ती बेटा. ती सगळं हे कसं काय करू शकेल?
हा तुझा गैरसमज आहे बेटा, तुझा गैरसमज आहे. आता आता आशाच तर तुझा सहारा आहे बेटा. जी मुलगी आपल्या पतीचा आधार नाही बनू शकली, जो तिच्यावर इतकं प्रेम करत होता, जी आपल्या मुलाचा आधार नाही बनू शकली, जो तिचा स्वतःचा होता, ती मला कसा हो आधार देणार बाबा? ज्या मुलीने त्या सगळ्यांना माझ्यापासून दूर केलं, तिला माझ्या आयुष्यात जरा सुद्धा स्थान नाही. स्वतःला सांभाळ बेटा. तू आशाबद्दल मनात ज्या चुकीच्या धारणा निर्माण करून घेतल्यास ना बेटा, त्याबद्दल वेळ आल्यावर तुला समजेल की त्या चुकीच्या आहेत बेटा, चुकीच्या आहेत. मी परमेश्वराकडे हीच प्रार्थना करेन की लवकरात लवकर सगळं ठीक होऊ दे आणि भगवंत तुला हिम्मत देऊ दे, हिम्मत देऊ दे. सर्व ठीक हो बेटा. सोहनलाल, तुम्ही आशावर नजर ठेवून होतात ना? बिलीव्ह मी मिसेस सेठ, असं काहीही नव्हतं. मला चांगलंच माहीत होतं की आशा ज्या केसवर काम करत होती त्याने पूर्ण मेहता परिवार खूप त्रस्त होता. माझ्यावर विश्वास ठेवा. ह्या गोष्टीबद्दल मला आत्ता तुमच्याकडूनच कळलं. मला या बाबतीत काही सुद्धा माहीत नाहीये. नाही माहीत की अनभिज्ञ असण्याचं नाटक करत आहात. मला फक्त इतकीच आशा होती की तुम्ही माझ्याशी खरं बोलाल. आल्याबद्दल धन्यवाद. कामिनी, कामिनी बेटा दरवाजा उघड, बेटा दरवाजा उघड ग. कामिनी, कधीपर्यंत आयुष्यापासून पळत राहशील तू बेटा? जो जाणार होता तो तर गेला निघून बेटा. जे इथे राहिले तुला त्यांच्यासाठी जगायचंय. हो, आणि तू तर नेहमीच परिस्थितीशी, आयुष्याशी लढा द्यायला शिकलेली आहेस. आणि अजय गेला नाहीये ग, तो रितेश मध्ये जिवंत आहे बेटा. तुला रितेश करता जगायला पाहिजे. सांभाळ स्वतःला बेटा. हेच जीवन आहे, हेच जीवन आहे. कामिनी बेटा, अजय करता
रितेश करता, गुन्हेगारांना शिक्षा देण्याकरता दरवाजा उघड आता बेटा. मी तुला त्याला मारायला नव्हतं पाठवलं. पिस्तूल होती, सुटल्या गोळ्या. त्याने काय फरक पडतो? तुमचा रस्ता तर साफ झाला ना. साफ नाही झालाय रस्ता. रस्ता अजूनच बिघडलाय. मी या गोष्टीचा वापर सोहनलालच्या विरोधात करू इच्छित होतो. माझा हेतू जो होता तो अजयला मारायचा नव्हता. हो, आणि आशाला काही झालंच तर मग त्या नॉन डिस्क्रिप्ट लोकेशन केसचं काय होईल, जी ती सोहनलालच्या विरोधात लढत होती. विचार करा सर, स्वस्त सौदा आहे. मग नंतर तुम्हीच म्हणाल की आउट आउट. रेखा ही भाग्याची. तुम्ही धीर धरा मिस्टर मेहता. मी तुम्हाला फोन करून यासाठी बोलावलं कारण तिची कंडिशन अचानक क्रिटिकल झाली आहे आणि ती आमच्या मेडिसिन्सना रिस्पॉन्डही करत नाहीये. डॉक्टर, काही आणखी करता येऊ शकतं? काय करायचं ते ती शुद्धीवर आल्यावरच ठरवता येईल. मला भीती आहे की तिचे सगळे सेन्सेस डॅमेज व्हायला नकोत आणि असं जर झालं तर. नाही, डॉक्टर साहेब, कोणता अजून प्रयत्न, कोणतं ऑपरेशन? तुम्ही खर्चाचा विचार करू नका. हे बघा, आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करून पाहिलेत. आता सगळी भिस्त देवावरच आहे. तुम्ही घरी जा आता. मी इथे थांबते हो. नाही शीला, जोपर्यंत आशा शुद्धीवर येत नाही मी इथेच थांबणार आहे. तुम्ही का एवढा उगाच त्रास करून घेताय? उगाच त्रास? शीला प्लीज, शी इज माय डॉटर. माझी मुलगी आहे ती. तिचं वाचणं माझ्यासाठी खूपच जरुरी आहे. किरणांची कधीही साथ न सोडावी, अन आपुलीशी नाती जोडावी, अन भाग्याच्या रेखानी आपुली जीवन नौका ओढावी. रितेश, बहादूर, रितेश. हे परमेश्वरा. हॅलो. हा बेटा, मी बोलतोय. मी कामिनीच्या घरी आहे आणि रितेशचा किंवा बहादूरचा काहीच पत्ता लागत नाहीये बेटा. हे बघ, माझा जीव खूपच घाबरा झालाय. तू लवकर इथे ये बेटा. ठीक आहे, ठीक आहे. रितेश, बेटा तू कुठे होतास? मी केव्हापासून शोधत होतो तुला. इकडे ये बेटा, आपल्या नानाजवळ ये. बाबा, ते आम्ही रितेशच्या स्कूलमध्ये गेलो होतो. स्कूल? मग हा परत कसा काय आला घरी? नाही, अहो तो सुट्टीचा अर्ज द्यायला गेलो होतो. एक तुम्हाला सांगू बाबा, हे जे काही होतंय ना, ह्या सगळ्या चक्करमध्ये ऋतू बाबावर कुणीच लक्ष देत नाहीये.
बेटा, अजूनपर्यंत आम्ही देखील या धक्क्यातून बाहेर न येऊ शकलो. तुम्ही चिंता करू नका. मी याची पूर्ण काळजी घेईन. हो, आणि याला कुठलाच त्रास नाही होऊ देणार. तुम्ही चिंता करू नका. इकडे हे बेटा. मी तुझा नाना आहे. तू माझ्यावर चिडलायस का रे? हो. नाही बेटा, आपल्या नानावर चिडायचं नाही बेटा. जर तू चिडलास ना तर तुझे नानू मरून जातील बेटा. अरे रितू. नाना, रितेश मिळाला? हो बेटा, तो बहादूर बरोबर स्कूलमध्ये गेला होता. मला माहित नव्हतं, त्यामुळे मी जरा घाबरलो होतो. बेटा, रितेश माझ्यावर चिडलाय कदाचित. माझ्याबद्दल त्याच्या मनात काहीतरी तक्रार आहे. त्याला असं तर नसेल ना वाटत की की हे सगळं माझ्यामुळेच झालंय म्हणून? नाना, अशा गोष्टींचा विचार नका करू. हो, आणि असा विचार करून तुम्ही स्वतःला शिक्षा नका देऊ नाना. नाना, रितेशला सुद्धा थोडासा वेळ द्या. तो अजून लहान बाळ आहे, छोटा आहे. मी त्याला समजावीन नाना. हो, आणि मला खात्री आहे तो मी सांगितलेलं नक्की ऐकेल. बेटा, मला तर फक्त हीच भीती वाटते की आता खूप उशीर व्हायला नको म्हणून. नाना, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. हो, आणि जर तुम्ही असे विचार करायला लागलात तर मग आशाला कोण सांभाळणार नाना? कोण रितेशच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवेल? असं आहे नाना, आयुष्य तर असंच आहे. अहो, असंच चालत राहणार. पण तुम्ही नेहमीप्रमाणे असंच जिंकत राहणार. जिंकणार ना? हो बेटा, माझी मुलगी खूपच समजूतदारपणे बोलायला लागली. मी रितेशशी बोलून येतो थोडं. हो हो बेटा. हॅलो. डॉक्टर शेख, हा बोला इन्स्पेक्टर साहेब. तुम्ही मला सांगितलं नाही की आशा शुद्धीवर आली की नाही? नाही, अजून शुद्धीवर नाही आली. तसंही तुमचे लोक हॉस्पिटलमध्ये तैनात आहेतच. तुम्हाला तर आधीच कळेल सगळं. एक मिनिट. हा, हॅलो. गुड. मी लगेच येतो. हॅलो. हां, बोला डॉक्टर. हा इन्स्पेक्टर साहेब, मला एक अर्जंट केस आली आहे. आय हॅव टू रश. ओके ओके, आय विल कॉल यू अगेन. बाय. रेखा ही भाग्याची. बाबा, तुमचा चहा तर थंड होतोय. बेटा, मला तर बघ काहीच कळेनासं झालंय. असं वाटतंय जणू काळ इथेच थांबलाय. हॅलो. हॅलो, मी डॉक्टर शेख बोलतोय. गुड न्यूज आहे, आशा शुद्धीवर आली आहे. काय? आशा शुद्धीवर आली आता? हो हो. तुमचे खूप खूप आभार डॉक्टर साहेब. बाबा. हो बेटा, मी ऐकलंय सगळं. परमेश्वराचे उपकार आहेत की माझी मुलगी शुद्धीवर आली. तरी देखील बेटा, आता एक गंभीर प्रश्न समोर उभा ठाकलाय की माझ्या नातीला कोण जाऊन सांगेल की अजय आता या जगात नाही. हो, आणि ती हे सगळं सहन करू शकेल? हे भगवंता, माझ्या आशाला हिम्मत दे रे.
तू यावेळी इथे सगळं ठीकठाक तर आहे ना? मी तुम्हाला हे सांगायला आले होते की आपली आशा चांगली झाली आहे. परमेश्वराने माझं ऐकलं. गुड. डॉक्टर शेख यांचा फोन आला होता? हो. ही तर खूपच चांगली बातमी आहे. मला आशाची खूप काळजी वाटत होती. अगं जर तिला काही झालं असतं ना तर आपण सगळे कोसळून गेलो असतो, खास करून तू. वाह वाह, साक्षात शिलादेवींचं आगमन झालंय आमच्या घरी. अरे बन्सी, तयारी करा देवींच्या स्वागताची. आता कसला सौदा करायला आली आहेस तू? स्वतःचा की तुझ्या मुलीचा? गायत्री, स्टॉप इट. ती आशाची तब्येत सुधारल्याची बातमी सांगायला आली मला. आपल्या पतीला मारून टाकलं आणि स्वतः तर वाचली, मग आता काय आम्हाला मारण्याचा सौदा घेऊन आली आहेस का तू? स्वतः तर येऊ नाही शकली, तुला पाठवलंय का? गायत्री प्लीज, मला तुझ्याकडून काही नकोय. माझ्याकडून काहीच नकोय? ऐका तर जरा, हिला माझ्याकडून काहीच नकोय. माझा नवरा हिने पळवलाय, हे काय कमी आहे? यांच्यापासून एक मुलगी जन्माला घातलीस, ते काय कमी आहे? की हे कमी आहे की तू आणि तुझ्या मुलीने माझ्या सुखी संसाराला आग लावलीस? म्हणजे तू आता माझ्या घरामध्ये, माझ्या समोर, माझ्या पतीबरोबर राहून आपला हक्क दाखवायला आली आहेस तू? गायत्री, तू ओव्हर रिॲक्ट करू नकोस. रिॲक्ट? हे तर मी आधीच करायला हवं होतं, जेव्हा तुम्ही हिला आपली दुसरी पत्नी होण्याचा दर्जा दिला होता. बस करा तुम्ही गायत्री. मी हे नाही सांगत की तुम्ही मला आणि आशाला स्वीकारावं, पण कमीत कमी शाप तरी नका देऊ. आणि या सगळ्यात आशाची काय चूक आहे? चूक तर माझी आहे. इतकी वर्ष मी वाट पाहिली हे सगळं बोलण्यासाठी. अगं तुझी हिम्मत तरी कशी झाली माझ्या दरवाजावर येण्याची? गायत्री, हॅलो. मी बोलतोय. बोल. ती शुद्धीवर आली आहे. मला माहित होतं हे असंच होणार आहे. आता जर ती पूर्णपणे ठीकठाक झाली तर मग आपण अडचणीत येऊ. काहीतरी केलं पाहिजे. मी थोड्या वेळात सांगतो, तुम्ही लोक तयार राहा. ठीक आहे. तुला भीती वाटते की आशा जर बरी झाली तर तुला ते त्रासदायक ठरेल, आणि ह्या त्रासातून तुला वाचवू शकतो फक्त एकच माणूस, किरीट पटेल. मला लख्ख दिसतंय की तुझे पप्पा स्वतः तर त्या घराकडे खेचले जातातच आहेत आणि बरोबर आपल्या परिवाराला सुद्धा खेचून घेऊन जात आहेत. पण मी जिवंत असताना हे कधीही होऊ दे.